सर्वांना नमस्ते. मी अमृता. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. हा सकाळचा माझा व्हिडिओ आहे. तर अंघोळ-बिंघोळ झाली होती आणि चहा घ्यायला आली होती मी. किचनच्या रूममध्ये आले होते आणि ह्यांचं चाललं होतं अगोदर ह्यांना मम्मीने चहा दूध दिलं होतं थोडं-थोडंसं. मग चाललं होतं त्यांचं बिस्किट खायचं काम. तर मी आले थोडंसं लेट झालं होतं मला अंघोळ करायला. मग अंघोळ-बिंघोळ झाल्यावर मग नंतर आले चहा प्यायला. त्यानंतर ह्या मॅडम बघा कशा चाललं होतं बसून यांचं काम. त्यानंतर आहे ना माझ्या भावाने आणलं होतं पार्सल राईस आणला होता भात. छान भेटतं आमच्या गावाला पण. तो आणला होता आणि रस्सा होता. ते रस्सा ते खाऊन झालं. त्यानंतर गोड खाऊस वाटत होतं. मग काल गिफ्ट दिले होते रक्षाबंधनचे. त्यानंतर काल चॉकलेटचे गिफ्ट दिले होते. म्हणजे नाही का चॉकलेट बॉक्स होतं त्यातले चॉकलेट खात होतं बसले होते आणि छान लागले होते. त्यानंतर बघा ह्यांचं आता गिफ्ट दिलं पण नव्हतं तरी ह्यांचं काम चालू होतं खायचं. आणि मला तर गोड आवडतंच खायला. मी हमेशामध्ये म्हणजे सारखं गोड खातेच. मला आवडतं असं गोड पीठ खायला. मग चाललं होतं माझं कॅडबरी ह्यांचं बघा मागं काय चाललं होतं. मला ह्यांचं काय कळतच नव्हतं काय करते ते. त्यांचं चाललं होतं चॉकलेट लपवायची कामं बेडखाली. तर बघा ह्या मॅडम तर नुसतं ह्यांना सांगितले चॉकलेट खायचं नाही तरी चॉकलेट खायचं चालूच होतं यांचं. त्यानंतर बघा ह्या पण आला होता चॉकलेट दाखवायसाठी. त्यानंतर आमचं दुपारी पण एक 4 वाजता ठरलं की आम्हाला कपडे घ्यायचे आहेत का तर माझी बहीण जाणार होती उद्या. त्यासाठी अगोदर मग म्हणली आपण जाऊ कपडे घेऊ. हा ड्रेस चेरीसाठी घेतला होता माझ्या बहिणीच्या मुलीसाठी घेतला होता हा ड्रेस. मग नंतर 10-15 मिनिट लागले ड्रेस घ्यायला. त्यानंतर आहे ना आम्ही लगेच घरी निघालो का तर माझ्या बहिणीचे मिस्टर आले होते. आमचे दाजी आले होते तिला नेण्यासाठी. तर लगेच तिला कटिंग करायला पण नेलं मुलीला तिच्या का तर तिचे केस वाढले होते त्यामुळे तिला पार्लरमध्ये घेऊन गेलो. आणि शांत बसल्या होत्या मॅडम असे शांत बसले होते पण थोड्या वेळानंतर आहे ना मग ते असं हलायला लागली करायला लागली. त्यानंतर तिला नादी लावलं बहिणीने. त्यानंतर बराच वेळ बसले पण व्यवस्थित तिने कटिंग करून दिली शांतपणे. त्यानंतर मी पण बसले होते पार्लरमध्ये का तर माझं काही काम नव्हतं. त्यानंतर तिची पॅकिंग करून झाली माझ्या बहिणीची. 2 बॅगा होते. त्यानंतर 1 बॅग आणली पण आता असतं ना माहेरकडचं थोडंफार देणं करणं. मग त्या 2 बॅगा भरल्या गाडीवर ठेवल्या. त्यांची माझी बहीण आहे आणि त्यानंतर ह्या मॅडम वरती गेल्या होत्या. म्हणजे ना तिची मुलगी आणि माझी बहीण गेली होती. तर वरती गेले होते हळदी कुंकू लावायसाठी. तर माझे चुलते राहतात ना त्याच्यामुळे तिथं गेले होते हळदी कुंकू लावून ओटी पिठी भरण्यासाठी गेले होते. तर त्यांना विचारायसाठी पण गेले होते की चला मी चालले म्हणून असं नाही का आपलं. तर त्यांचं बॅगा ते गाडीवर ठेवले होते का तर त्यांना खूप घाई झाली होती घरी जाण्यासाठी. इथून 2 तास लागतात या घरी जाण्यासाठी. इथून पण खूप लांब नाही आहे तिचं घर. पण एकदा पाऊस पाण्याचं म्हणलं लवकर जावं का तर लहान मुलगा पण आहे. त्यानंतर आमच्या बघा आजीच्या आणि तिच्या आजीच्या गप्पा चालल्या होत्या मामासोबत आमच्या.